एका लग्नाची दुसरी गोष्ट। सर आज मी ठरवलं की आज प्यायची नाही, कारण कोणीतरी शुद्धीत असायला हवं ना। हो गोखले, चांगलं आहे, पण आपण शुद्धीत आहोत हे तुमच्या लक्षात राहू द्या म्हणजे झालं। नाही पण हा कॅमेरा कशासाठी आहे? कशासाठी म्हणजे आजचे हे सुंदर क्षण टिपून ठेवण्यासाठी, या आपल्या आजच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी। आफ्टर ऑल आजच्या आठवणीच पुढे कामी येणार आहे। अरे वेड्या, या अशा आठवणी ना फक्त मनात जपून ठेवायच्या असतात। काही गोष्टी मी सगळ्या अडून अडून करतो। मला जे हवं असतं ना ते मी ज्यूस मध्ये घालून घेतलेलं आहे। कॅमोफ्लॉज, छोटासा सुद्धा पुरावा शत्रूला उरता कामा नये या कॅमेऱ्यासारखा। हा, शत्रू पक्ष म्हणजे कोण सर? अरे हेच तर तुला शिकायचंय आज। गनिमी कावा, शत्रूपासून आपली गुपितं कशी लपवून ठेवायची। मुळात शत्रू पक्ष म्हणजे बायको। तू तुझं हे असं होऊ द्यायचं नाहीस। आम्हाला खूप अपेक्षा आहेत रे तुझ्याकडून। आम्हाला जे जे करता आलं नाही ना ते सगळं तू कर। समज इकडे 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 दिघा काका, इकडे ह्याच्यात कॅमेरा नीट परत। हा नमस्कार। नमस्कार। समस्त पुरुष जमातीचं हा समस्त पुरुष जमातीचं भज स्पष्ट बोल खाना। समस्त पुरुष जमातीचं भवितव्य तुझ्यावर अवलंबून आहे। हे असंच असतं। ही पुरुष मंडळी काय करतात माहितीये का, ते ना असं दाखवतात, भोळेपणाचा आव आणतात आणि मग असं सोंग पांगरतात की आम्हाला काहीच कळत नाहीये असं। सोंग नाही नाही, एक वेळ ना हे सोंग आणलेलं परवडलं, पण ना म्हणजे मला काही कळतच नाही ग ह्या लोकांचं। नाही नाही, आता तुम्हाला म्हणून सांगते, म्हणजे राधा अगं आमचे हे इतके अशक्य आहेत, अजूनही रोज रात्री माझा डोळ्याला डोळा नसतो, घोरतात ग, प्रचंड घोरतात। कसं झोपणार सांग बरं मला? आय अंडरस्टँड। आपले जमाई बापू तसे नाहीत बरं का। हा नाही नाही नाही, पण तरी सुद्धा शेवटी पुरुषच आहे। नाही असं नाही काकू, घनश्याम तसा नाहीये, तो खूप अप्रिशिएट करतो मला नेहमीच। हे सगळं तू लग्नाच्या आधीच बोलतेयस, मी एकदा लग्न होऊ दे मग तुला कळेल। अरे बायकांचं माहित नाही तुला, त्या फणा करतात नागोबासारखं, कसं कसं जवळ गेलं की त्याला ना टीव्ही समजायचा, रिमोट आपल्या हातात पाहिजे, पाहिजे तेव्हा पाहिजे तो चॅनल असा लावता आला पाहिजे पटकन। आमच्या रिमोट कंट्रोलच्या बॅटऱ्या गेल्या राधा, बॅटरी गेल्या, टीव्ही आपला आपण चालतो, त्याला हवं ते चॅनेल हवं त्या वेळेला लागलेलं असतं। या पार्टीने मला जरा कन्फ्यूज केलंय राधा। ऍक्च्युली मला पण, अरे म्हणजे मला या सगळ्या इथल्या पार्टीमुळे असा एक मूलभूत प्रश्न पडलाय की लोक लग्न का करतात। हा दोन्हीकडे जर मत हेच असेल तर 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 लोक लग्न का करतात मला कळत नाही राधा। मी जरा घाबरलोय आता। मी पण घाबरले। हा म्हणजे का करायचं ना, असं असेल तर मग लग्न का करायचं कोणी? आपण नाही का करतो आता? नाही आपण करतोय म्हणजे आपलं नंतर असंच होणार आहे। एका लग्नाची दुसरी गोष्ट।